म्हणून या आपोआप झालं वगैरे असं काही म्हणू नका. हे सगळं धर्माचरणानंच होतं. निष्ठा ठेवा, अंतःकरणात कुठंतरी श्रीगुरूंबद्दल वास्तव्य ठेवा. ते वास्तव्य माणसाला जगायला बळ देत असतं. हो, खरह मूर्ख स्वेच्छाचारी तार्किक अनुभवशून्य अगुणज्ञ अमतस्थिरम तेषां पार्श्वम न गच्छयो. यांना श्रीगुरु कधी करू नका. पण वेदानुगामी जे वेदाच्या मागं गेले त्यांना श्रीगुरु म्हणा. सत्शील ज्यांचं शील उत्तम आहे. मूर्ती पाली की असं वाटतं साधू देखत राम. माझा देव कसा आहे मला माहिती नाही, पण माझा श्रीगुरूच देव आहे असं ज्या दिवशी आपल्याला वाटेल त्या दिवशी त्यांचं आचरण करा. वेदानुगामी सत्शील शिलाच्या मागं जा. सत्शील धर्मात्मा, धर्मावर किती श्रद्धा आहे ते बघा, त्यांच्या मागं जा. पुण्यवान, ज्यांनी आयुष्यातच पुण्याचा व्यापार केला त्यांच्याजवळ जा. पुण्यवान. आणि प्रत्यक्ष शेवटचं फार सुंदर सूत्र आहे, श्रुती स्मृती. वेदानुगामी सत्शील धर्मात्मा पुण्यवान श्रुती स्मृती अर्थ रूपश्च तेषां पार्श्वम गच्छयो. ज्यांच्याकडं पाहिलं की हेच कळतं हे कोण आहे. श्रुती स्मृती जे अर्थ, जे आपणची होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे ते वडील. हाच तो बाप. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंशमुक्ती संन्यावा. नाम घेता हरले पाप ज्ञानदेव मायबाप. बाप करताना, आई करताना कोणालाही काय व्यवहारात मायबाप करता येतं का? अरे जगात सगळे नाते व्यवहारात तयार करता येतील, मायबापाचं नाही करता येत. दुसऱ्याची माय दिसायला गोरी दिसली म्हणून तिच्या दुधाला कोणी जोरणी लागत नसतं. आपली माय रंगानं काळी असेल महाराज, पण दुधाची अमृताची धार आमच्या पोखात सोडली. आणि ती माय कोण असेल? आमची मोठे बाबा नावाची माय आहे. आमच्या आयुष्यात आम्हाला त्या मायेचा विसर पडता कामा नये, ज्या माऊलीनं आम्हाला जगण्याची संधी दिली, आम्हाला वाढवलं, आम्हाला सांभाळलं, आम्हाला शिकवलं. हा त्या माईचा सोहळा करत राहा. 15वी पुण्यतिथी आहे, करत राहा. काय दरवर्षी खर्च करायचा हो? 30 पुण्यतिथी एकदा केली तर 100दा केली तर कशा करता करायची? नाही 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 नाही, करतच राहा. का करत राहा? घरातून बाहेर निघालेली माय, लेकरू म्हणता आई मी बाजाराला येणार. तुला नाही, तू पायी चालत नाही. मी येणार ग, मी चालेल थोडा पायी. नाही रे बाबा, मी नेऊ शकत नाही. आईनं आंघोळ घालायच्या अगोदर पोरगं तयार झालं, कपडे घालायच्या अगोदर आईनं तयार करायच्या अगोदर पोरगं तयार झालं. अरे अर्धा तास ज्याला आंघोळ केल्यावर तेल लाव केसाला असं म्हणावं लागतं, त्यानं भांग पाडून गंध लावून रेडी, हातात पिशवी घेतली बाजाराची, आईच्या अगोदर दरवाज्यात हजर. मला यायचंय. पायी चालणार? चालणार. इकडून चालत गेलं कसं बसं, पण बाजार फिरता फिरता टमाट्याचा भाव आईच्याच अगोदर विचारायचं, कांदे आईच्याच अगोदर घ्यायचं. आई म्हणे एका दृष्टीनं बरं झालं लेकरू आणलं. पण पूर्ण बाजाराची पिशवी भरली आणि घरी जायला निघाली. त्यावेळेला तो म्हटला आई आता पाय दुखताय माझे, तुम्हाला कडेवर घे. तुला काय सांगितलं होतं मी घरी? तुला पाय चालावं लागेल. अगं पण माझे पाय दुखताय, थोडं चाल. थोडं चाललं 5-7 पावलं. पुन्हा म्हटलं आई पाय दुखताय, थोडं चाल रे, अजून थोडं पुढं चाल, थोडंसं चाल, मी घेते तुला. असं कासराभर 10-15 पावलं पोरगं चाललं. आई एक काम कर, ते झाड दिसतंय ना, त्या झाडापर्यंत चाल फक्त, मग मी तुला कडेवर घे. झाडापर्यंत चाल. अरे पिशवी आहे माझ्या हातात. बरं बरं. झाडापर्यंत पोरगं गेलं. आई आता मला घे. अरे हे झाड नाही, ते पुढचं होतं ते, त्या झाडापर्यंत चाल. तो म्हणे आई तो कधी कडेवर घेणार मला? त्या झाडापर्यंत गेल्यावर मग लेकरू म्हणे आई आता मला तू कडेवर घे. ते म्हणे बाबा रे अजून थोडा चालला तर बरं होईल. आलंच घर आपलं. आता ते मातीत बसलं आणि पाय फिरवायला लागलं. आईला समजलं आता काही सहनशीलता याची नाही, आपली इज्जत मातीत चालली. आता तिनं ते लेकरू उचललं आणि कडेवर घेऊन घरी आली. पहिल्या पुण्यतिथीत कासराभर चला, दुसऱ्या पुण्यतिथीत 5-10 पावलं चला, तिसऱ्या पुण्यतिथीत पहिल्या झाडापर्यंत चला, चौथ्या पुण्यतिथीत पुढच्या झाडापर्यंत चला. ज्या दिवशी तुम्ही मातीत पाय खुपसायला लागाल
त्या दिवशी ही मोठे बाबा नावाची माय तुम्हाला कडेवर घेईल आणि ज्ञानोबारांच्या दारात नेऊन सोडेल की घ्या हे तुमचं खानदेशातलं ज्ञानोबारांचं आवडीचं लेकरू आणलंय, एवढं तुमच्या पदराखाली घ्या. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना, तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी. पण तेव्हा आश्रय जीवनात घेता आला पाहिजे. पण त्याकरता काय करा, काहीच करू नका. जे गोपाळाने केलं ते करा. करती नामाचे चिंतन घडी कानोबाचे ध्यान. देवानं त्यांचं उष्टच खाल्लं का हो फक्त? नाही हो. अहो ज्या वेळेला परमात्मा त्या गोपाळांना जवळ करतो त्यावेळेला यशाची पायरी आपल्याजवळ यावी. देवानं त्या यशाच्या पायरीवरून खाली उतरावं आणि त्या पायरीवर स्वतःच्या भक्ताला चढवावं आणि तिथून पुढं निघून जावं. त्याला नाही कळत महाराज की इथं आपणच उभं राहिलं पाहिजे. तो बरोबर भक्ताला त्या पायरीवर उभा करतो. आली द्यावी डाई धावे वळत्या मागे गाई. स्वतः हारायचं आणि भक्ताला विजयी करायचं हे स्वप्न फक्त देवाचं आहे आणि ते देवच करू शकतो. याकरता महाभारतातलं फार मोठं उदाहरण आहे. उदाहरण मोठं आहे, मी छोटंसं करून सांगतो आणि सेवा आवरतो. काय झालं, कौरव पांडवाचं युद्ध ठरलं त्यावेळेला भगवंताकडं मदत मागायचा प्रयत्न सगळ्यांनीच केला. सगळ्यांनी म्हणजे दुर्योधनाच्या पक्षाकडूनही झाला आणि अर्जुनाच्या पक्षाकडूनही झाला. पण ज्या वेळेला दोघंही आले प्रत्यक्ष भगवंताच्या भेटीला त्यावेळेला भगवंतानं विचारलं, का रे काय पाहिजे तुम्हाला? दुर्योधन म्हटला तुमच्याकडं काय? म्हटलं सैन्य. लक्षपूर्वक ऐकलं तर कळेल, मी देऊन टाकतो तुला, घेऊन जा हे सैन्य. सगळं सैन्य शस्त्रासहित सज्ज आहे. अर्जुना तुला? अर्जुनाचं उत्तर आहे, प्रभू जे माझं आहे ते शिल्लक राहिलं आहे आणि जे मला हवं होतं तेच तुम्ही माझ्या पदरात घातलं आहे. दुसरं मला काही नको, मला तुम्ही पाहिजे, माझ्यासोबत राहा. हा घरी आला आणि यानं शकुनीला सांगितलं जागा वाटप झालं. बरं काय भेटलं आपल्याला? म्हटले सैन्य भेटलं. शकुनी राजकारणातला हुशार होता. तो म्हणजे दुर्योधना हे बिना मालकाची फौज कशाला घेतली तू ना? अरे फौजेले मालक पाहिजे, बिना मालकाची फौज कोणाचं ऐकत नाही. काय करतं आता? अरे तुला माहिती नाही तो कधी विजय अर्जुनाकडे खेचून येईल सांगता येत नाही. तो चतुराचा शिरोमणी आहे, त्याला जरा घाबर. म्हणजे मी काय करू आता? अरे आता तुला अर्जुनाला थांबवायचं असेल तर भगवान श्रीकृष्णाची ताकद कमकुवत कर, कारण तुला सैन्याचं सहकार्य होईल आणि अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाचं. आता भगवान श्रीकृष्णाचं सहकार्य अर्जुनाला होणार नाही असं काहीतरी कर. म्हणजे काय हो? तुमचं नाव काय? दीपक आळनाव. भैया भाऊ म्हणा. चला भैया भाऊ. समजा या भैया भाऊंच्या विरोधात मी निवडणुकीला उभा राहिलो. मी राहणार नाही, तुमचा भरोसा नाही. तुमचं मी कसं सांगू? समजा राहिलो, पण भूषण भाऊंच्या ताब्यात 10,000 मतदान आहे. भैया भाऊंचं भूषण भाऊचं जरा बरं दिसतंय. आता मला असं वाटतं भूषणरावांनी मतदान माझ्या पदरात घातलं पाहिजे आणि त्यांना असं वाटतं माझ्या पदरात घातलं पाहिजे. ज्यांच्या पदरात 10,000 कट्ठा मतदान गेलं त्यांचा काय होणार आहे? विजय होणार आहे. पण मतदानाच्या ते फॉर्म भरणं चालू झाले, प्रक्रिया सुरू झाली. माझ्या लक्षात आलं की भूषणरावांचा कल माझ्याकडं मतदान करण्याचा काही दिसत. हा कल कुठं चालला? कोणाकडे चालला? भैया भाऊंकडे चालला. मग माझी जबाबदारी आहे, भूषणरावांचं मतदान मला नाही भेटलं चालेल, पण भैया भाऊलाही भेटू नये. मग त्याकरता मला अपक्ष उभा करावा लागलं तरी चालेल. या अपक्षाचा जन्मच महाभारतात झाला. तुला नाही भगवान श्रीकृष्णाचं सहकार्य भेटलं तरी चालेल, पण अर्जुनाला होणार नाही असं काहीतरी कर. म्हणजे करू काय? अरे त्याच्या घरातला कोणी फोड. घरातला फुटल्यावर माणूस कमकुवत होतो असं? हो. कोण फुटू शकतो म्हणे घरातला? अरे म्हणे त्याचा भाऊ फुटू शकतो. फुटेन? हो. बलराम दादा? हो फुटू शकतो. हा दुर्योधन बलराम दादाकडे गेला. नमस्कार करतो. दादा या आमच्याकडे आलो सहज आपलं. बोला. दादा तुम्हाला राग येणार नाही ते गोष्ट सांगू का? काय? तुमचा लहान भाऊ आहे ना हा कृष्ण? हो. अपमान करतो तुमचा मान खपत नाही त्याला.
इतका लहान आणि इतका पुढं 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 पुढं. अरे तुम्हाला काही युद्धातला मान नाही, काही दर्जा नाही, योग नाही दादा. तुम्ही तर आमच्या पक्षात पाहिजे होते. तुम्ही काय केलं असतं? आम्ही 2 उपमुख्यमंत्री केले असते दादा. दादा इकडून तिकडं गेले. बलराम दादा, उग वांग्यात घोडं घालू नका. यात ताकद वाढली दुर्योधनाची. इकडं माहीत पडलं भगवंताला आपला भाऊ फुटला. पा काय देव आहे आपला. अर्जुन महाराज गेले, भगवंताला सांगितलं, देवा लोक उद्या तुझ्याकडे येतील, म्हणतील तूच तुझ्या भावाला फोडलं. तू काही खंत मानू नको, माझा तुझ्यावर नितांत विश्वास आहे. अरे पराभव तर पराभव, आम्ही सामान्याचीच पोरं आहे देवा, पचवून घेऊ तुझ्याकरता. अरे तुझा हात पाठीवर आहे, याच्यापेक्षा काय मोठी गोष्ट आहे देवा. तुझा भाऊ फुटला असू दे, आम्हाला तुझ्या जवळ ठेव, तू आम्हाला मात्र सोडून जाऊ नको. आमचा प्राण निघून जाईल देवा, तू गेला तर आम्ही पराभव स्वीकारू, तुझा दुरावा स्वीकारणार नाही. या जगदीश्वराचे प्रेम येत दिसत असे निरूपम. काय प्रेम होतं भगवंताचं ना अर्जुनाचं. एक ओवी सांगतो तुम्हाला. जे न सांगे पितया वसुदेवासी, जे न सांगे माता देवकीसी, जे न संगे बंधू बळीभद्रासी. ते गुह्य अर्जुनेशी बोलत असे. बापाला सांगत नाही, आईला सांगत नाही, भावाला सांगत नाही, पण मनातली गोष्ट कोणाला सांगतो? अर्जुनाला. ते गुह्य काय होतं? ते गुह्य माहिती आहे का तुम्हाला? हा सांगू का तुम्हाला? देव त्याच्या बापाला सांगत नाही वर खेडीकर, आणि मी तुम्हाला सांगू. अरे भानावर आहे का तुम्ही? देव सख्या आईला सांगत नाही, सख्या भावाला मी सांगणार नाही, पण तरी मी तुम्हाला सांगतो. तुला माझी बहीण आवडते का रे अर्जुना? तो म्हणे हो आवडते मला ती. अरे घेऊन जा ना मग. कोणता असा माणूस आहे जगातला की स्वतःच्या बहिणीला चोरून नेण्याचा मार्ग सांगू शकतो? हा सांगतो. संन्याशो नितोआ जनी चोरो निनेली माझी भगिनी. पुढचं पा परी विकल्प नुपजे मनी मी तू दोन्ही स्वरूप एक. याला प्रेम म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. चला चला, काळजी करू नका अर्जुना. बघ तुम्ही काय, देवानं त्याचा सेवक बोलावला, सांगितलं 12:15 झाले. बरोबर 12:35 12:40 पर्यंत मीटिंग चालू होणार आहे दुर्योधनाच्या पक्षाची. त्या सेवकाला सांगितलं तू त्या बैठकीत जायचं. ते पाण्याची बाटली आणव जरा. त्या बैठकीत जा. आणि त्या बैठकीत गेला की इशाऱ्याने खोनेने बलराम दादा बसलेले असतील, त्यांना आवाज दे, त्यांना बाहेर बोलाव आणि त्यांच्याशी बोल. ऐका बरं काय, मी काय बोलू त्यांच्याशी? तू त्यांच्याशी काय बोलतो याच्याशी मला घेणं नाही. फक्त काहीतरी त्यांच्याशी बोलत राहा. कृष्णाचा माणूस बलराम दादाला भेटायला आला आणि काहीतरी बोलतोय हे त्या बसलेल्या बहादरांना दिसलं पाहिजे. त्यांना तू दिसला की आपलं कामच झालं. निवडणुकीचा काळ मोठा संवेदनशील असतो. तासनी पडली तरी आवाज येईल अशी बैठक चालू. आणि हा गेला. तुमच्या मागच्या इथं नाही हो, तिथलं सांगतोय मी. श्रोता समोरच झाला पाहिजे ना. तिथे स्वेटर घातलंय ते. बरेच जण इथं स्वेटर घालून आले, पण तुमचे स्वेटर पाहून असं वाटतं आपण जर शिवरायाच्या काळात असतो तर आपले किल्ले गेलते समजा हातातून. कारण आपल्याला कोणताच ऋतू मानवत नाही आता. खरंच मानवत नाही. तुम्ही असू द्या, मी असू दे. बलराम दादा का? हो. दादा तुम्हाला कोणीतरी बोलावतंय हो. नाही ना, आपल्याला नाही बोलावणार. अहो दादा तुम्हालाच बोलावतंय. तो बघा कृष्णाचा माणूस दिसतो. दादा उठले आणि गेले. काय रे? ते तुमच्या भावाने पाठवलं जरा. दादाचा दराराच. हां काय? काय नाही, तुमची तब्येत कशी काय बुवा म्हटलं. दादा म्हणत वेळा झाला का तू? बाळा ही वेळ आहे का रे तब्येत विचारायची?
अरे या टायमाला मेला तो कोणी विचारत नाही पठ्या, तू आता तब्येत विचारतो. हो पण तुमच्या भावाने सांगितलं. बरं झालं का तुझं? नाही म्हटलं ते कापसाच्या भावाचं काय. दादा म्हटलं तुला हाणायला नाही रे माझ्याजवळ, आता इथं काही तर तुला हाणला असता मी. निघ. त्याला दिलं काढून आणि दादा येऊन बसले. सगळे कोमात गेले. कामच झालं. ते म्हणत ज्या त्या हातात चाब्या दिल्या तोच मॅनेज झाला. कृष्णाचा माणूस आणि दादाला भेटतोय मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे काय आहे? एक जण म्हटला दादा अरे कोण होतं? म्हटले कृष्णाचा माणूस होता. काय म्हटला? तब्येत विचारत होता. काय बोलता दादा? या टायमाला कोणी तब्येत विचारते का दादा? खरं बोला तुम्ही काय म्हणत होता. अरे दादा म्हटलं मी खोटं बोलत नाही, खरं तो तब्येत विचारत होता. दादा तुम्ही काही म्हणा गड्या. दादा तुम्ही शरीरानं इकडे मनानं तिकडे. दादा आता अजित दादा आपलं हे सॉरी बलराम दादा जरा गरमच माणूस, चुकून नाव आलो. तुमच्या सहवासाचा परिणाम आहे तो जरा. बलराम दादा जरा कडक माणूस. ते म्हटले मी माझ्या भावाच्या विरोधात जाऊन तुमच्याबरोबर युद्ध खेळून राहिलो आणि तरी तुम्ही माझ्यावर संशय घेता. मी ज्या दिवशी कमंडलू उचलेल त्या दिवशी तुमचा पराभव नाही करून दाखवला तर नावाचा बलराम म्हणू नका. अरे काय पाहता वरखेडीकर, उचलला कमंडलू, तीर्थयात्रेला निघून गेला. विजय भक्त राजा अर्जुनाचा झाला. अरे सख्या भावाला तीर्थयात्रेला पाठवतो आणि भक्ताचा विजय करून देतो. याला म्हणतात आली द्या विडाई धावी वळत्या मागे गाई. पुरावा आहे त्याच्याकरता. दुराविला सखा बळी भद्र